येऊन थांब पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय। सगळ्यांसमोर बघा दादा हात लावा चिंतन श्री गुरुदेव संपूर्णात महाराज की जय। हरिओम जपतम जपराम जपतम श्रद्धात दरगणै वैश्वकर्मा देवी कॅशियर छान छान स्ट्रॉंग रूम केली वगैरे बऱ्याच दिवसांनी भेट दिली अशोक फोटो की छत्रपती शिवाजी महाराज की जय। जा तुम्ही या जवळ थोडं जवळ या हो
संपन्न होत आहे या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जातो, एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जातो आणि वसातून नवा आविष्कार जन्म घेतो. अतिभाषा स्नेहाच्या धाग्याने गुंफलेली आपली माणसं या ठिकाणी दृढ करण्याचा सुवर्णयोग या ठिकाणी आपल्यामध्ये आलेला आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित श्री दत्त संस्थान कोल्हारवाडी पाटा येथील दत्त उपासक हरिभक्तपरायण श्री हरी महाराज पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती आहे. त्याचबरोबर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आरटी देशमुख साहेब यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचबरोबर चौसाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार तथा ऊसतोड कामगार संघटनेचे राज्याचे नेते सन्माननीय केशवदादा आंधळे साहेब यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे. शिवसेनेचे युवा नेते वरुणी माजी तालुका प्रमुख सन्माननीय विनायक बाप्पा मुळे यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरवणी तालुका अध्यक्ष सन्माननीय बजरंग अप्पा साबळे यांची पण व्यासपीठावर उपस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय मच्छिंद्र बाप्पा झाटे पाटील यांची पण मंचावर उपस्थिती आहे. त्याचबरोबर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आरती देशमुख साहेब यांचे समर्थक रोजगार हमी योजनेचे वडवणी माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराजे तौर यांची पण व्यासपीठावर उपस्थिती आहे. त्याचबरोबर लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय राज पाटील साहेब यांची पण या ठिकाणी मंचावर उपस्थिती आहे. पाठीमागे उभा राहिलेल्या सर्वच मान्यवरांना विनंती आहे, समोर आपल्यासाठी सुंदर अशी आसन व्यवस्था या ठिकाणी या बँकेचे संस्थापक गजाननरावजी नेपटे आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी केलेली आहे. पाठीमागे थांबलेल्या सर्वच सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया समोर आपल्यासाठी जागा रिकामी आहे, आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय गोविंदरावजी मस्के पाटील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे वडवणीचे माजी तालुका अध्यक्ष राम पाटील सावंत साहेब यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की या छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन करायचं आणि दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रारंभ झाल्याचे संकेत आम्हाला या ठिकाणी प्रदान करायचे आहेत। उपस्थित विचारमंच व्यासपीठ यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करायचं आहे। चौकाकडे उभा राहिलेल्या सर्वच मान्यवरांना आणि उभा राहिलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण समोर येऊन बसून घ्यायचं आहे। सर्वच मान्यवरांना विनंती, आपण बसून घ्यावं। आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, शौर्य पराक्रमाचे महामेरू, साहसाची मूर्ती, कौशल शासक, महान योद्धे, जाणते राजे, परमप्रतापी महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे। ज्या मंगलमय दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार, उजाडली शिवदिनाची पहाट, दैवत साऱ्या महाराष्ट्राने आदिराज ज्याचे मनामनात अशा शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या पिंपरखेड नगरीमध्ये भव्य असं बँकिंग सेवेचा श्री दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेडचा प्रारंभ या ठिकाणी होतो आहे। मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्पहार घालून पूजन होईल आणि या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन होईल। दीप समयी समयी दीप पणती पणती, दीप आकाश आकाश दीप तेजाची आरती, दीप दीपाचे चैतन्याचा उजळ हृदयाच्या ज्योती, मना मनातून यावी आनंद सागर भरते, असे आनंदाचे सागर या दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून मान्यवर आपल्याला प्रदान करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। तिथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाशे भरी, खोऱ्यातून वाही एक प्रकाश, प्रकाश एक सोन्यांचा प्रकाश, एक आत्मविश्वासाचा प्रकाश, एक मान्यवरांचा प्रकाश या ठिकाणी या पिंपरखेड नगरीमध्ये पडतो आहे। लिमिटेड या बँकेचा शुभारंभ सोहळा पार पडला असे श्री दत्त संस्थान कोल्हारवाडी फाटा येथील दत्तोपासक श्री हरी महाराज पवार यांचा या ठिकाणी सन्मान होईल। मी या बँकेचे संस्थापक सन्माननीय गजाननराव नुकते पाटील या यथोचित असा सत्कार करावा। स्टेजच्या पाठीमागील बाजूस पलीकडील बाजूस जे मान्यवर उभा राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी एक मिनिट समोरून बसून घ्यायचं आहे। तुम्ही पाठीमागे थांबलेले जा, समोरून बसून घेतलं तर कार्यक्रमाला चांगली शोभा येईल। मान्यवरांना विनंती, आपण समोरून बसून घ्या। यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय आरटी जिजा देशमुख साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान होतो आहे। मी सन्माननीय श्री दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेड या बँकेचे संस्थापक गजाननराव नुकते पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माजी आमदार सन्माननीय आरटी जिजा देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे निष्ठावंत शिलेदार, जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान राहणं हे आदरणीय जिजांची एक खासियत।
आणि निष्ठा कशी ठेवावी ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळते अशी व्यक्तिमत्व आदरणीय जिजांचे या ठिकाणी सन्मान समस्त नेते पाटील परिवारांच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित चौसाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार तथा ऊसतोड कामगार संघटनेचे राज्याचे नेते संस्कार शिक्षण मंडळाचे सर्वेसर्वा सन्माननीय केशवदादा आंधळे साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। मी या बँकेचे संस्थापक सन्माननीय गजाननरावजी नेपटे पाटील यांना विनंती करतो की आदरणीय दादांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। आदरणीय दादा असे एक व्यक्तिमत्व म्हणजे जिजा दादा एका टीमचे पहिल्यापासूनच राजकारणाची सुरुवात असेल समाजकारणाची सुरुवात असेल ज्यांनी या दोन माणसाला बोट धरून राजकारणात आणले असे आदरणीय केशवदादा आणि आदरणीय आरपी जिजा देशमुख हे दोन मान्यवर आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत। संधी मिळो अथवा न मिळो आपलं काम आपण करतच राहू हा उदात हेतू मनात धरून त्यांनी या ठिकाणी समाजकारणामध्ये लोकांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं हे त्यांना त्यांचा आवडता छंद म्हणून या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित शिवसेनेचे युवा नेते सन्माननीय वरवणी माजी तालुका प्रमुख सन्माननीय विनायक बाप्पा मुळे यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। सन्माननीय सुग्रीवजी नेपटे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय विनायक बाप्पा मुळे यांच्या ठिकाणी सत्कार करायचा आहे। फुलाचा रंग आपण विसरू शकतो परंतु सुगंध आला की त्याचं रंगरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। त्याच प्रेमाचे सुगंध लाभलेल्या फुलांच्या पुष्पहाराने या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित असा सन्मान आपण श्री दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेड पिंपरखेडच्या वतीनं या ठिकाणी करीत आहोत। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरवणी तालुका अध्यक्ष तथा या गावचे कुशल असे नेतृत्व सन्माननीय बजरंगप्पा साबळे पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। त्यांचा सन्मान सन्माननीय प्रल्हादजी घाटुळे करतील। मी प्रल्हादजी घाटुळे यांना विनंती करतो की आपण आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरवणी तालुका अध्यक्ष बजरंगप्पा साबळे पाटील यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सत्कार आपला करण्यास हर्षमज वाटतो। आनंदित झाल्या दाई दिशा हृदय स्नेह दाटतो। श्रीफळ आणि पुष्पदेवने सन्मान आपला केला। आपल्या येण्याने हर्ष मनी झाला। आपल्या येण्याने हर्ष मनी झाला। खरंच वाटेल तेवढा आनंद या ठिकाणी या दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेडच्या या टीमला होत असेल। यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय मच्छिंद्र बाप्पा झाटे पाटील यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल। सन्माननीय मनोज बद्रीनाथ साबळे पाटील यांना विनंती करतो की आदरणीय बाप्पांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर वरवणी नगरपंचायतचे कार्यतत्पर असे नगराध्यक्ष सन्माननीय शशिराव बापू जगताप यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। मी सन्माननीय गजाननरावजी नेपटे पाटील यांना विनंती करतो की आपण आदरणीय बाबूंच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे।
सन्माननीय शेषराव बापू जगताप, आपल्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित उपरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय औदुंबर काका सावंत पाटील, आदरणीय काकांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। मी सन्माननीय सुग्रीवजी कदम यांना विनंती करतो की आपण आदरणीय काकांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सन्माननीय सुग्रीवजी कदम। व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित वडवणी नगरीचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सन्माननीय बंशीभाऊ मुंडे यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। मी सन्माननीय उत्तम मुकिंदा शिंदे यांना विनंती करतो की आदरणीय भाऊंचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते वडवणी नगरपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परमनंट नगरसेवक सन्माननीय संभाजी तात्या शिंदे पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। सन्माननीय पांडुरंगजी निपटे पाटील यांना विनंती करतो की आदरणीय तात्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सन्माननीय पांडुरंगजी निपटे। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष सन्माननीय राम पाटील सावंत साहेब यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल। त्यांचा सत्कार सन्माननीय दत्ता देवडकर करतील। सन्माननीय दत्ता देवडकर सर। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित वडवणी नगरीचे नगरसेवक प्रतिनिधी हरिभक्तपरायण सर्जेराव महाराज आळणे यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। त्यांचा सन्मान सन्माननीय सचिनजी मुंडे करतील। हरिभक्तपरायण सर्जेराव महाराज आळणे। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित ज्यांनी राजकारणाची सुरुवात करता करता राजकारणापेक्षा समाजकारण बरं आणि समाजकारण करता करता दुष्काळामध्ये अडकलेल्या लोकांना दुष्काळामध्ये सापडलेल्या लोकांना मदतीची सेवा देणं आणि झाडे लावा झाडे जगवा या पद्धतीने उपदेश करणं असे उपदेश करणारे आमच्या वडवणी तालुक्यातील तिगाव या गावचे भूमिपुत्र सन्माननीय राज पाटील साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। त्यांचा सन्मान सन्माननीय गजाननजी कदम हे करतील।
नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय बांधासाप्पा उजगरे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय नितीन दादा नाईक नवरे साहेब यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे। आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नितीन दादा नाईक नवरे यांच्या ठिकाणी सन्मान होईल। मी श्री दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेड या बँकेचे संस्थापक सन्माननीय गजाननरावजी नेपटे पाटील यांना विनंती करतो की आपण आदरणीय दादांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या ठिकाणी वरवणी रोजगार हमी योजनेचे माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय शिवाजी तोर पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। त्यांचा सन्मान सन्माननीय योगीजी निपटे करतील। वरवणी नगरीचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बांधासाप्पा उजगरे यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। त्यांचा सन्मान सन्माननीय गणेशजी निपटे पाटील हे करतील। आदरणीय बांधासाप्पा उजगरे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित सक्षम पब्लिक स्कूल देवडीचे सर्व सन्माननीय युवा नेते बालासाहेबजी बादाडे यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यांचा पण या ठिकाणी सन्मान सन्माननीय रईस शेख हे करतील। युवा नेते सन्माननीय बालासाहेबजी बादाडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा आदरणीय जिजांचे टीम मधील विश्वासू समर्थक सन्माननीय गोविंदराजे मस्के पाटील यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यांचा पण या ठिकाणी सन्मान ओम निपटे करतील। सन्माननीय गोविंदरावजी मस्के पाटील यांना विनंती आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे। या पिंपरखेड नगरीच्या प्रथम पहिल्या महिला नागरिक सन्माननीय सविताताई खळगे यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। ताईंना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं। श्री दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेडच्या वतीनं या ठिकाणी लक्ष्मणरावजी आडागळे हे आदरणीय ताईंच्या ठिकाणी सन्मान करतील। युवा नेते सन्माननीय
बाबूरावजी धुमाळ साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल। त्यांचा सन्मान सन्माननीय ज्ञानेश्वरजी कदमे करतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय जिल्हा प्रमुख कारिवडगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्रीरामजी बादाडी पाटील यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी दिनकर कदमे करतील। सन्माननीय मनसे जिल्हा प्रमुख श्रीराम बादाडी पाटील। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन। या दिनाच्या निमित्तानं लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे सन्माननीय राज पाटील साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी श्री दत्त संस्थान कोल्हावाडी पाटा येथील दत्तोपासक हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज पवार यांना या ठिकाणी वृक्षाचं या ठिकाणी वृक्ष देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी राज पाटील साहेब करणार आहेत। झाडे लावा झाडे जगवा। पाठीमागील 2 वर्षाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी आपल्यामधली काही माणसं आपल्याला सोडून गेली आणि ऑक्सिजन आपल्याला नैसर्गिक रूपाने कुठे मिळतो तर ते झाडाच्या माध्यमातून मिळतो। म्हणून अशा झाडांचा आपण या ठिकाणी लागवड करून त्यांना वाढवूया जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता कमी पडणार नाही। यानंतर लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे सन्माननीय राज पाटील साहेब यांच्या वतीनं या बँकेचे संस्थापक श्री दत्तगुरू अर्बन निधी लिमिटेडचे संस्थापक सन्माननीय गजाननराव निपटे पाटील यांना या ठिकाणी एक झाड देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। यानंतर आलेल्या सर्वच पाहुण्यांच्या या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सर्व नागरिकांचं बाहेर गावून आलेले आणि या गावातील पण सर्वांच्या ठिकाणी आता वेळेअभावी प्रत्येकांचं सत्कार करून कार्यक्रम लांबीने हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला चांगले परवडेबल नाही। म्हणून आलेल्या सर्वच नागरिकांच्या ठिकाणी शब्द सुमनानं मी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी निमंत्रित करतो प्राध्यापक प्रकाशजी खळगे सर यांना। दाल दावा सॉफ्ट आहे दिसत नाही आता कधी लाईव्ह लावलाय आता बघा त्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून मौजे पिंपळखेड नगरीमध्ये अतिशय कमी वयामध्ये दत्तगुरू अर्बन लिमिटेड बँकेचं एक भव्यदिव्य अशा पद्धतीचं उद्घाटन संस्थापक गजानन रमेशरावजी निपटे पाटील हे या ठिकाणी करीत आहेत। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। खास करून पवार महाराज या
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. अतिशय जिद्द, चिकाटी आणि मेहनत या माध्यमातून आमचे गजानन दादा निपटे यांनी पिंपरखेडमध्ये एक समाजाची सेवा, समाजाचं कर्तव्य, गोरगरिबाच्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येतील हे लक्षात घेऊन एक ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांना मदत म्हणून एक उत्कृष्ट अशा पद्धतीची बँक या ठिकाणी सुरू केलेली आहे. दादा, एका कवीने असं म्हटलेलं आहे, ये माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. ही मायभूमी माझी आहे, हे गाव माझं आहे, ज्या गावामध्ये माझा जन्म झालेला आहे त्या गावाचं ऋण मी फेडलं पाहिजे. त्या गावाचं ऋण फेडणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून माझ्या मायभूमीमध्ये मी चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमचे गजानन दादा निपटे हे हमेशा काम करतात. मी त्यांना परवा एक प्रश्न विचारला की दादा, ही बँक तुम्ही कशासाठी स्थापन करताय? आपण तर समाजसेवा करतोच ना. ते म्हणले, सर कसं आहे, खेड्यापाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये अनेक लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत. या लोकांचं काम, या लोकांचे प्रश्न, काही वृद्ध आहेत, काही निराधार आहेत, अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होतात. त्या लोकांचे प्रश्न, म्हाताऱ्या माणसाचे प्रश्न, वृद्धाचे प्रश्न जर गावातले गावात सॉल्व्ह होत असतील तर हे काम करायला काही हरकत नाही. अतिशय कमी वय आणि सगळ्याबरोबर असणारी माणुसकी, सगळ्याबरोबर असणारं सारखंच प्रेम आमच्या गजानन दादा निपटे यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि या ठिकाणी निश्चितच मौजे पिंपरखेडच नव्हे तर संपूर्ण वडवणी परिसरातील जी काही त्यांच्या सोबत असणारी मंडळी आहे ती खऱ्या अर्थानं या पिंपरखेड नगरीमध्ये एक उत्कृष्ट अशा पद्धतीची सेवा देऊन किंवा उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम करून आमच्या गजानन दादाला निश्चितच सहाय्य करतील, याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी बोलण्यासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी आणि या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी आपला जास्त वेळ काही या ठिकाणी घेणार नाही, परंतु गजानन दादा म्हणजेच एक अतिशय उदमशील अशा पद्धतीचं नेतृत्व आणि सर्वांना सामावून घेणारं नेतृत्व, अशा पद्धतीची त्यांची ख्याती संपूर्ण वडवणी परिसरामध्ये आहे. खरं म्हणजे गजानन दादा हे माझे विद्यार्थी आहेत. अतिशय कमी वयामध्ये एक मोठी झेप, मोठ्या मोठ्या माणसाला एक त्यांच्याकडे बघायला लावणाऱ्याची झेप आमच्या गजानन दादाने या ठिकाणी घेतलेली आहे. मी त्यांच्या या बँकेस भरभराटी हो, या बँकेला अतिशय चांगल्या पद्धतीचे देवसेवक या बँकेने संपूर्ण वडवणी तालुक्यातच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट अशा पद्धतीचं नाव कमावं अशी शुभकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि गजानन दादा निपटे यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी माझं प्रास्ताविक याच ठिकाणी थांबवतो. सर्वांना सप्रेम नमस्कार, सर्वांना राम. धन्यवाद सर. आपण सांगितलं की या वडवणी तालुक्यातील बरीचशी गावं या पिंपरखेड नगरीला जोडली जाणार आहेत. अगोदरच या पिंपरखेड नगरीशी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक माणसं जोडली गेली आणि खास त्याच संप्रदायाचा विचार करता अगोदरच जोडलेली माणसं कधीच तुटणार नाहीत, ती अशीच जोडलेली राहतील. आणि येणाऱ्या काळात पण कवडगाव जिल्हा परिषद आणि हरिश्चंद्र पिंपळी पंचायत समितीच्या माध्यमातून या गावाला आणखी महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपल्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राज पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. दत्तगुरु अर्बन निधीचे आत्ताच उद्घाटक ज्यांच्या हस्ते झाले असे पवार महाराज, आदरणीय आरटीसीचा आदरणीय केशवदादा आंधळे साहेब, आदरणीय नितीन दादा, आमचे मित्र विनायक बाप्पा, आदरणीय नगराध्यक्ष केशवराव बापू, सर्वांची नावं घेण्यापेक्षा सन्माननीय व सर्व व्यासपीठावर उपस्थित प्रतिष्ठित मित्रपरिवार आणि नेते मंडळी, आज पिंपरखेड सारख्या गावात दत्तगुरु निधीचं
शुभारंभ झाला. परिसरातील ओढून तालुक्यातील जवळजवळ बऱ्याच गावचे युवक उपस्थित आहेत. प्रत्येक गावची गरज म्हणून प्रत्येक गावात एक पतसंस्था किंवा निधी अर्बन होणं गरजेचं आहे. कारण खासगीकरणाच्या काळात आज राष्ट्रीयकृत बँकेत आपण पाहतो तालुक्यात 2 बँका राष्ट्रीयकृत आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. तिथली अवस्था अशी पाहतोय की आपण शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी कमिशन किंवा दलाल द्यायची वेळ येते. त्यापेक्षा 1-2% व्याज जास्त लागलं तरी चालेल, पण खासगीकरण आता शिवाय पर्याय नाही आपल्याला. कारण की तिथलं जर वातावरण पाहिलं तर सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. महिना 4-4 महिने तुम्हाला चक्रा मारावं लागतात. तिथं परत प्रत्येक 5-10% कमिशन द्यावं लागतं. एवढी वाईट अवस्था ओढून तालुक्यातली पाहतोय मी. शेतकऱ्यांना कर्ज सहजासहजी मिळत नाही. प्रत्येक गावात जर असे निधी अर्बन किंवा पतसंस्था झाल्या 4-2% व्याज जास्त जाईल, पण सहजतेने तुम्हाला तास 2 तासात कर्ज उपलब्ध होईल. आमचे मित्र गजानन निपटेंनी जी पुढाकार घेतला, डेअरिंग केली, प्रत्येक गावातल्या युवकांनी प्रत्येक गावात आपल्या तालुक्यातल्या निधी अर्बन किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी उभ्या कराव्यात एवढीच विनंती करेल. तसेच येत्या पावसाळा सुरू झालाय, कालच जागतिक पर्यावरण दिन झालाय. आपण मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने एक तरी झाड लावावं आणि जगवावं. कारण की मी ऊस तोडत असताना पाहतो ऊसाचे प्लॉट पेटले की झाडं जळून जातात. बांधाची झाडं राहत नाहीत, शेतात झाडं राहत नाहीत. एवढे मोठे रस्ते झालेत आपले, राष्ट्रीय मार्ग असतील, राज्य मार्ग असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची तोड झाली आहे. आज पावसाळा जवळ आलेला असताना पंजाब ढग असतील किंवा राष्ट्रीय हवामान खात्याने जरी आपला अंदाज दिला, व्यक्त केला होता की पाऊस सुरू होतो लवकर, पण हवामान ग्लोबल वॉर्मिंगमुळे सक्रिय व्हायच्या ऐवजी समुद्रात तिकडेच पाऊस थांबलाय आणि कधी पडेल याची शक्यता नाही. त्यामुळे मित्रांनो, भविष्यात शेतकऱ्यांना झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर झाडं लावले, जगवले तरच पर्यावरणाचा समतोल राहील आणि तुम्हाला पाऊस पाणी व्यवस्थित वेळेवर होईल. त्यामुळे प्रत्येकाला विनंती करेल, प्रत्येकाने या पावसाळ्यात एक तरी झाड लावून जगवावं. झाडं पाहिजे तिथे ज्या जागावर लागवड करायची, त्यासाठी 5000 झाडं लढा दुष्काळ फाउंडेशन यावेळेस तुम्हाला उपलब्ध करून द्यायची तयारी ठेवतोय. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल दत्तगुरू निधी अर्बनचे सर्व गजानन निपटे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राज पाटील साहेब. यानंतर हरिभक्तपरायण सर्जेराव महाराज आळणे यांना विनंती आहे, आपण श्री दत्तगुरू अर्बन निधी लिमिटेडला आपल्या शब्दातून या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. हरिभक्तपरायण सर्जेराव महाराज आळणे. आज दत्तगुरू अर्बन या संस्थेचा आज शुभारंभ झाला. त्याचे उद्घाटक हरिभक्तपरायण पवार महाराज, या कार्यक्रमाचे प्रमुख आरटीजीचा ईश्वररावजी आंधळे साहेब, नाईक नवरे साहेब, वडोणीचे नगराध्यक्ष ईश्वररावजी बापू जगताप, उपनगराध्यक्ष बंशीभाऊ मुंडे व सर्व व्यासपीठावरील पदाधिकारी मंडळी व माझ्या गावकरी मित्रांनो, आज पिंपरखेड या गावच्या दृष्टीने खरंच एक आनंदाचा दिवस म्हणून याची नोंद होईल. कारण या दत्तगुरू अर्बनच्या माध्यमातून पिंपरखेडमध्ये आज वैभवात भर पडली असं म्हणायला काही हरकत नाही. गजाननराव निपटे यांनी गावचा विकास व्हायचाच असेल तर गावच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे या हेतूने या अर्बन बँकेची स्थापना केलेली आहे. आमची एक संस्था वडोणीला आहे, त्याचा थोडा यांना अनुभव सांगतो. ही जर संस्था व्यवस्थित चालवायची असेल तर या संस्थेमध्ये राजकारण आणता कामा नये. ही संस्था सर्व पिंपरखेडवासियांना आपली संस्था आहे अशा प्रकारचा विश्वास देणं या सर्व पदाधिकाऱ्यांचं काम आहे. तुम्हाला निधी मागण्यासाठी जास्त व्याजदर द्या, किती व्याजदर दिलं तरी लोक निधी ठेवित नाहीत. यासाठी निधी ठेवण्यासाठी आपला पैसा हा आपल्या घरात व्यवस्थित सुरक्षित आहे असा विश्वास दिला तर तुम्हाला निधीला काही कमी पडणार नाही अशा प्रकारचा आमचा अनुभव आहे. याचप्रमाणे लोकांना या बँकेत आल्यानंतर व्यवस्थित सेवा भेटली पाहिजे.
आपला कर्मचारी वर्ग जो आहे तो सुशिक्षित नवीन प्रकारचे जे टेक्नॉलॉजी आहे त्यांनी अनुभव सहित असला पाहिजे व त्यांनी लोकांना योग्य अशी सेवा दिली पाहिजे. आम्हाला इथं बोलावलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल गजाननराव निपटे व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो व त्यांच्या या संस्थेची भरभराट हो अशा प्रकारची मागणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना या अर्बन बँक चालविताना काही अडचणी आल्या तरी आमची संस्था आपणाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करेल यासाठी मी आपल्याला आश्वासन देतो व माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद महाराज. हर पतंग जानती है अंत में कचरे में जाना है. हर पतंग जानती है अंत में कचरे में जाना है, लेकिन उसके पहले हमें आसमान छूकर दिखाना है. बस जिंदगी यही चाहती है, असे बाप्पाची जिंदगी यही चाहती है असे विनायक बाप्पा मुळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत आपल्या शैलीतून या ठिकाणी मांडावं. प्रथम राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक, अखंड हिंदुस्थानचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या दत्तगुरु अर्बन लिमिटेड पिंपरखेड वडवणी तालुका या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी गुरुवर्य पवार महाराज या माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार, लाडके नेते आरटीजीदादा देशमुख साहेब, तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक, मुंडे साहेबांचे विश्वासू केशवदादा आंधळे साहेब, या कार्यक्रमाला माजलगावून नजर करडी असली पाहिजे अशी नजर ठेवून भविष्यात काय करायचं हे कार्यकर्त्याला कसा न्याय द्यायचा आहे अशा माध्यमातून युवकांचे नेते नितीन दादा, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे वडवणीचे नगराध्यक्ष महोदय पती शेषराव बापू जगताप, उपनगराध्यक्ष साहेब बंशीभाऊ मुंडे, जिल्हा परिषद सदस्य औदुंबर काका सावंत, आमचे सहकारी मच्छिंद्र बाप्पा झाटे, मनसेचे अध्यक्ष श्रीरामजी बादाडे, राम पाटील सावंत, बालासाहेब बादाडे, कायम प्रतिनिधी असणारे संभाजीदादा शिंदे, आमचे मित्र बजरंग बाप्पा, शिवाजीराव तोर, वडवणी संचालक, वडवणीचे सोसायटीचे संचालक गोविंदराजे मस्के, या ठिकाणी सर्जेराव महाराज, आमचे मित्र, लढा दुष्काळाचा लढा कायम आहे असे आमचे मित्र राज पाटील व परिसरातून आलेले सर्व नेते, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, चेअरमन, सर्व या ठिकाणच्या भगिनी, सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज ज्या गजाननराव निपटे, गजानन रमेशराव मुरलीधरराव निपटे या युवकाने आपल्या परिसरात, आपल्या मैदानात, आपल्या परिवारात, आपल्या घरात, आपल्या गावात ज्या पद्धतीने लोकांना दुसऱ्याच्या शाखेला जाऊन, दुसऱ्याच्या बँकेत जाऊन कुणाला तरी एखादी गोष्ट मागणी करण्यापेक्षा स्वतः पूर्वीपासून हे कुटुंब दानत करणार आहे, या माध्यमातून लोकांची सेवा झाली पाहिजे, या माध्यमातून गजाननरावने जो उपक्रम राबवला, जी पतसंस्था आपण हाती धरली आणि ज्या मग या ठिकाणच्या परिसरात ज्या लोकांना वडवणीत 25-30 रुपये खर्चून तिकिटाचे पैसे खर्चून तिथं आल्यानंतर आमच्यासारख्याला चहा पाणी पाजून आम्हाला कुणाला तरी सांगायला लावण्यापेक्षा स्वतः आपल्या इथं सकाळी आले 10 वाजता आपलं काम बी होत आहे, आपल्या हाताला जे काम आहे ते काम करून आपल्याला आपल्या ज्या सुविधा आहेत, आपल्याला जी गरज आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे त्या ठिकाणी कृषीचं दुकान असेल,
प्रत्येक ठिकाणी अडचणीला धावून जाणारा युवक म्हणजे ज्याची ताकद आहे गजानन. गजानन म्हणजे हत्ती इतकं बळ असणारा गजानन गजेंद्र रमेशराव निपटे पाटील. खरंच तुमचं सगळ्यांनी कौतुक केलंच, पण कौतुक करत असताना मी एक नक्कीच सांगेन, आमची बी नजर कशी, आम्ही त्यांना जावाई केलंय म्हणजे भाविगोनकरांचं सुद्धा किती भाग्य आहे हे पण विसरता येणार नाही. म्हणून या माध्यमातून या परिसरातून ज्या लोकांना ज्या अडचणी असतील त्या ठिकाणी या ठिकाणी ते सॉल्व्ह करतील. आणि आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या महिला भगिनी, ज्या छोटे छोटे बचत गट असतात त्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या घरच्या भगिनी, आपल्या घरच्या परिवारातील ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवून ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याकडे कसं त्यांना आकर्षित करता येईल याची सुद्धा आपण या माध्यमातून काळजी घेतली पाहिजे. म्हणून या पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलवला, सन्मान केला, याबद्दल सर्व पिंपरखेड नगरीतील सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन आणि त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देईन. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद बाप्पा. आपल्यामध्ये उपस्थित असलेले काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान राहिलेला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा मोरवड सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय नारायणरावजी शेळके पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. सन्माननीय गजाननजी निपटे पाटील यांना विनंती करतो की आपण नारायणरावजी शेळके पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर हरिश्चंद्र पिंपरी या गावाहून आपल्यामध्ये उपस्थित असलेले हरिभक्तपरायण भगवान महाराज शिंदे यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. त्यांचा सन्मान सन्माननीय लक्ष्मणजी निपटे करतील. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय हरिभक्तपरायण भगवान महाराज शिंदे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर जावं. टाक लवकर. घेतलं घ्या. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय सुग्रीवजी मस्के पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना पण विनंती आहे आपण समोर यायचं आहे. सन्माननीय संतोषजी काँग्रेस साहेब कानडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर वरवणी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सन्माननीय बंसीभाऊ मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. आदरणीय बंसीभाऊ मुंडे. दत्तगुरु अर्बन बँक लिमिटेड पिंपरखेड या बँकेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री पवार महाराज, आरटीजीचा देशमुख, नितीनदादा, केशवदादा आंधळे, सर्व व्यासपीठावरील सर्व अतिथी व या ठिकाणी गावकरी, महिला बंधू आणि भगिनींनो, या अर्बन बँकेचा जी सुरुवात केलेली आहे छोटीशी पतसंस्था, त्याचं काही दिवसात अर्बन बँकेत रूपांतर हो अशा मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी त्यांनी जे धाडस दाखवलंय की पिंपरखेड सारख्या छोट्याशा गावामध्ये आपण बँकेची निर्मिती करत आहोत, परंतु छोटस झाड लावलं तरच मोठं होतंय आणि फळ देतंय. त्याप्रमाणे या ठिकाणी गजानन निपटे यांनी या बँकेचा शुभारंभ केलाय. या प्रसंगी मी सांगू इच्छितो, या ठिकाणी जे आडसकर साहेब आलेले आहेत हे मोठ्या घरातून आले आहेत, पण व्यासपीठावर जी सगळे जे बसलेले आहेत ते सर्व या गजानन निपटे सारख्या कार्यकर्त्यापासूनच या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. म्हणून मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या बँकेसाठी आपल्याकडे जो पैसा असेल तो पैसा या बँकेत ठेवा. आपल्याला गरज लागेल
त्यावेळेस आपण कर्ज रूपाने त्या ठिकाणी घेऊ. त्या ठिकाणी तुम्हाला जे पैसे ठेवताल त्याचं योग्य आणि चांगलं व्याज देतील आणि त्यापेक्षा थोडेसे 1-2% जर आपली बँक आहे या ठिकाणी जर आपण पैसे ठेवले तरच हे आपल्या कामाला. आपण दुसऱ्या बँकेत ठेवायचे आणि कर्जाची अपेक्षा ठेवायची असं न करता जे आपण वडोलीला येऊन ज्या बँकेमध्ये पैसे ठेवतो, इंडिया बँकेत ठेवतो किंवा वैद्यनाथ बँकेत ठेवतो, छत्रपती बँकेत ठेवतो, तसं न करता आपली बँक आहे आणि आपल्या गावची बँक आहे आणि ती आपली समजून आपण या ठिकाणी जास्तीत जास्त डिपॉझिट करावं आणि ज्यांना गरज लागेल त्या ठिकाणी जास्त बँकेत, इंडिया बँकेत गेलो तर आपल्याला खूप खेटे घालावे लागतात. ते खेटे आम्हाला पण माहित आहेत, किती परेशानी होती, किती कागदासाठी बेजार होतोय. या ठिकाणी 2-3 पतसंस्था आपल्या वडोलीमध्ये चालवतात. या ठिकाणी बसलेले केशवदादा एक पतसंस्था चालवतात, मी एक चालवतो, सर्जेराव महाराज एक पतसंस्था चालवतोय. त्या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस आपल्याला अडचण येईल त्या वेळेस प्रत्येक संस्था आम्ही जसं मदत करतो तसंही गजाननराव निपटे आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मी खात्री बाळगतो. आणि या बँकेची उत्तरोत्तर भरभराटी हो आणि आपल्याला सगळ्यांसाठी, गावकऱ्यासाठी व परिसरातील लोकांसाठी जास्तीत जास्त याचा आपल्याला बँकेचा फायदा भेटावा, या पतसंस्थेचा फायदा भेटावा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. श्री दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेड पिंपरखेड या बँकेचे संस्थापक सन्माननीय गजाननरावजी निमटे पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय रमेशरावजी आडसकर साहेबांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कोणतेही कार्य करायचं म्हटलं तर सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तर त्याच्यामध्ये एक वाक्यता राहते. बँक चालवायची म्हटल्यानंतर कर्मचाऱ्यामध्ये, संस्थापकामध्ये सुसूत्रता असावी लागते. त्याच पद्धतीनं इतरत्र सामाजिक कार्य करत असताना माणसं जोडावी लागतात आणि राजकीय तर ती मतभेदीतून आपल्याला माणसं जोडलेली दिसतच असतात. म्हणूनच यानंतर आपल्यामध्ये उपस्थित भारतीय जनता पार्टीचे वडवणी तालुका अध्यक्ष पोपटरावजी शेंडगे पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. त्यांचा सन्मान वैजनाथजी कदमे करतील. तिगाव गावचे सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे वडवणी तालुका अध्यक्ष असे पोपटरावजी शेंडगे पाटील एकच नाणं परंतु 2 पद घेऊन मार्गक्रमण करणारे पोपटरावजी शेंडगे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्याचबरोबर वडवणी नगरीचे नगरपंचायतचे माजी नगरसेवक सन्माननीय आप्पासाहेबजी जमाले पाटील यांचा पण या ठिकाणी सन्मान होईल. त्यांचा सन्मान सन्माननीय योगेशजी निपटे करतील. सन्माननीय योगेशजी निपटे यांना विनंती, आपण खंबीर असे नेतृत्व, युवा नेतृत्व वडवणी नगरीचे माजी नगरसेवक आप्पासाहेब जमाले पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर मनोगतासाठी मी आमंत्रित करतो. नाही पाहिलं सोनं नाणं, पहिली माणसं घडलेली, मातीतून उगवून सुद्धा आकाशाला भिडलेली, अशी आकाशाला भिडलेली माणसं, त्यापैकीच एक असणारे वडवणी नगरीचे कार्यतत्पर, कार्यसम्राट असे नगराध्यक्ष सन्माननीय शशीराव बापू जगताप यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत मांडायचं आहे. सन्माननीय नगराध्यक्ष शशीराव बापू जगताप. आज पिंपरखेड येथे दत्तगुरु अर्बन निधी या संस्थेच्या उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते दत्तोपासक श्री हरी पवार महाराज. या कार्यक्रमाला उपस्थित माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार समाजभूषण आदरणीय आरटीजीचा देशमुख साहेब, तसेच चौसाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय केशवदादा आंधळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, नितीनदादा नायकनवरे साहेब,
विनायक बाप्पा मुळे, बजरंगप्पा साबळे, पोपटरावजी शेंडगे, आदरणीय बंसी भाऊ मुंडे, संभाजी तात्या, या जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय औदुंबर काका, पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय भानदास आप्पा उसगरे, या गावच्या प्रथम नागरिक सविताताई खळगे, तसेच या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर मंडळी, आज शिवराज्याभिषेक दिन ज्यांनी इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, त्या मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर स्वराज्य स्थापन केलं, त्या शिवछत्रपतींना सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुद्रा. आदरणीय जिजा, गेल्या 2-3 वर्षापासून संबंध देशावर कोरोनाचं संकट आलं होतं. खेडेगावचा माणूस वडवणीला जात नव्हता आणि या काळामध्ये ग्रामीण भागात छोटे छोटे व्यवसाय उभे राहिले. गावातच किराणा दुकान झाल्या, गावातच साडी सेंटर झाले, गावात छोटे छोटे जनरल स्टोअर झाले, गावातच छोटे छोटे हॉटेल झाल्या, गावातच कृषीचे दुकानं झाले. तालुक्याला त्या लॉकडाऊन मध्ये जाता येत नव्हतं, म्हणून गावातले लहान सहान व्यवसाय झाले आणि या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध व्हावा म्हणून या पिंपरखेड सारख्या लहान गावात पतसंस्था टाकण्याचं धाडस या गजानन दादा निपटे यांनी या ठिकाणी केलं. मी त्यांना विनंती करतो, या गावातील जे सक्षम लोक आहेत, आर्थिक सक्षम, त्यांनाही विनंती करतो की आपला पैसा याच गावात आपल्या पतसंस्थेत ठेवावा, कारण हा पैसा तुम्ही जर ठेवला तर राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा नक्कीच 1-2% व्याज दर तुम्हाला जास्त मिळेल आणि याच पैशातून या गावातील शेतकरी असतील, हे लहान लहान व्यापारी असतील किंवा विद्यार्थी असतील, मी गजानन दादाला विनंती करतो, तुम्ही कुणाला कर्ज द्या किंवा नका देऊ, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षणासाठी कर्जाची गरज पडली तर त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की कर्ज द्या. त्याचं उद्या जर कल्याण झालं तर तुमचे ऋण तो आयुष्यात कधी विसरणार नाही, एवढी मी या प्रसंगी आपणास विनंती करतो. या पतसंस्थेची नाव ठेवलं दत्तगुरु, त्रिमूर्ती देवाचं नाव आहे. त्याचप्रमाणे ठेवीदार असतील, कर्जदार असतील किंवा आपले कर्मचारी असतील, या त्रिसूत्रींनी जर व्यवस्थित काम केलं, कर्जदारांनी जर नीतिमत्ता साफ ठेवून कर्ज फेडलं, ठेवीदारांनी जर विश्वास ठेवून आपल्या ठेवी इथं ठेवल्या आणि कर्मचाऱ्यांनी जर आपल्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा दिली तर नक्कीच या बँकेची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही पतसंस्था या आजूबाजूच्या 10-5 गावची अर्थवाहिनी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मी या ठिकाणी सदिच्छा देतो आणि पुनश्च एकदा आपल्या पतसंस्थेची भरभराटी हो आणि आपली दुसरी शाखा ही वडवणी शहरामध्ये त्याचं उद्घाटन व्हावा, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या पतसंस्थेला, आपल्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज. धन्यवाद बापू. यानंतर माणसं कमविण्यात जो आनंद आहे तो आनंद पैसा आणि पद कमविण्यात नाही, असे आम्हा युवकांना सांगणारे युवकांचे नेतृत्व सन्माननीय नितीनदादा नाईक नवरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडायचं आहे. सन्माननीय नितीनदादा नाईक नवरे. आज दत्तगुरु अर्बन निधी लिमिटेड पिंपरखेड या बँकेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटन लाभलेले श्री दत्त उपासक, तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय श्री हरी पवार महाराज, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि सर्वांशी प्रेमानं आपुलकीनं बोलणारे आणि अतिशय चांगल्या प्रमाणात लोकांना, युवकांना समजून सांगून शून्यातून कसं जग निर्माण करता येईल हे दाखवून देणारे आर.टी. देशमुख साहेब, आपल्या वडवणी भागातील एक खंबीर नेतृत्व केशवदादा आंधळे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते रमेशरावजी आडसकर साहेब, शेषरावजी जगताप साहेब, बंसीभाऊ मुंडे साहेब, आमचे मित्र विनायक बाप्पा मुळे, शैलरावजी आंधळे साहेब, औदुंबर काका सावंत, मच्छिंद्र बाप्पा झाटे, श्रीरामजी बादाडे, तालुका अध्यक्ष पोपटरावजी शेंडगे, ॲडव्होकेट राज पाटील, आमचे मित्र रामजी सावंत पाटील, नारायणराव शेळके,
शिवाजीराव तौर, जमले सर्व माता भगिनींनो, खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये बँक टाकणं ही फार जिकरीची गोष्ट आहे. आपण बघत आहोत की माजलगाव असेल, वडोणी असेल, अशा शहरामध्ये बँक टाकण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे. परंतु वडोणी जवळ असताना आपल्या गावामध्ये शाखा सुरू करणे, विचार करणे आणि ती अंमलात आणणे ही साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आणि हे जे काय रोपटे त्यांनी लावलेलं आहे, गजाननराव निपटे अतिशय तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना तुम्ही आम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे. कारण ही बँक जी आहे ही बँक आपल्या गावाचं चांगलं भलं करू शकते. याच्यामध्ये मी बघितलं की बऱ्याचशा सुविधा दिलेल्या आहेत. महिला बचत गटांना 5,000 ते 1 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्याचं काम ही बँक करणार आहे. पाठीमागं महिला बसलेल्या आहेत, अतिशय आशेनं बघत आहेत त्या. कारण कसं असतं की प्रत्येक गावामध्ये आपण बघतो एखाद्या बचत गटामार्फत जर काही एखादा प्रोजेक्ट सुरू करता आला तर त्या महिलांची सावलीत बसून काम करण्याची एक चांगला बिझनेस चालू शकतो. आपण बघत आहोत शहरामध्ये मोठमोठे बिझनेस, पापड उद्योग असतील, लोणचे उद्योग असतील, असे बरेचसे उद्योग आज छोट्यातून मोठे झालेले आहेत. परंतु त्याच्यासाठी अर्थसहाय्य आवश्यक असतं. आपण पहिल्यांदा बघत होतो जुन्या काळामध्ये सावकार होते, अतिशय पिळून लोकांना पैसे द्यायचे आणि पैसे परत घ्यायचे. त्याच्यानंतर सरकारी बँका आल्या, लोकांना थोडंसं बरं वाटलं. काही दिवस सरकारी बँका चांगल्या चालल्या, परंतु नंतर त्याच्यामध्ये दलाल शिरले आणि आपण बघत आहोत की बँकेमध्ये गेलं तर सामान्य माणसाला 2-2 तास लाईन लावावं लागतं. आज गेट लावून बाहेरून चक्रा मारून यावं लागतं. अधिकारी नीट बोलतही नाही. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जे काम करायचंय ही सगळी शेतकरी बांधव इथं बसले आहेत. शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. पैसा हा प्रत्येकाला लागतो, पण तो मान सन्मानाने मिळाला पाहिजे. आपण आमच्या काळामध्ये एक पिक्चर होता, अमिताभ बच्चन म्हणायचे मी फेकेवाले पैसे नाही लेता. म्हणजे पैसा आपल्या सगळ्यांना पाहिजे, पण तो मान सन्मानाने पाहिजे. निपटे साहेब, आपण आपल्या बँकेमध्ये जो कोणी माणूस येईल त्याला मान सन्मानाने कर्ज द्या. निश्चित त्याची परतफेडी चांगली करा, परंतु पैशाबरोबर मान सन्मान हा प्रत्येकाला पाहिजे. मला गावातील मंडळींना सांगायचंय की आपण आपला जो काही पैसा आहे, उर्वरित पैसा आहे, तो या बँकेमध्ये आपण ठेवली पाहिजे. आपण बघतो सरकारी बँकेमध्ये अतिशय कमी व्याजदर आहे, परंतु तिथं एक विश्वास आहे म्हणून आपण तिथं पैसा ठेवतो. निश्चित गजाननराव, तुम्ही एक विश्वास कमवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा या बँकेच्या माध्यमातून चांगला विश्वास कमा, जेणेकरून हा सर्व पैसा तुमच्या पैसे निश्चित चांगल्या ठेवीप्रमाणे आहेत. बाप्पा, तुम्ही म्हणले जावई तुमचे, पण तुम्हाला सुद्धा आता मोठ्या प्रमाणात निधी त्याच्याकडे ठेवावं लागतील. कारण जावायला निधी द्यायला काही अडचण नाहीये. म्हणून निश्चित आपण ही बँक मोठ्या प्रमाणात पुढे गेली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा झाला पाहिजे आणि आपण सुद्धा नियमित फेड केली तर निश्चित आपल्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. गजाननराव, आपण हे जे रोपटं लावलं आहे निश्चित भविष्यात मोठं होईल. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी राहतील. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान ठेवला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत मांडायचं आहे. सन्माननीय रमेशरावजी आडसकर साहेब.